नमस्कार मैत्रिणी, कशा आहे ना? छान ना? मी आज तुम्हाला आहे ना शेजवान राईस हा भात दाखवणार आहे. हे बघा, भात हा शिजून घेतलेला आहे. त्याच्यात तेजपत्ता, मिरी, लवंग असं मी टाकलेलं आहे, दालचिनी आणि थोडं तेल शिजवून घेतलेला आहे आणि तो काढून मी आता घमिल्यात ठेवलेला आहे. हे बघा, सरसबी बारीक कट करून घेतले आहे. आलं लसणाची पेस्ट, कांदा, कोथिंबीर, टॅमॅटो, ढोबळी मिरचीचे उभे काप करून घेतलेले आहेत, वाटाणा, फ्लावरचे बी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. परत बटाटे साल काढून उभी काप केलेले आहेत आणि रेड चिल्ली सॉस घेतलेला आहे आणि शेजवान मसाला घेतलेला आहे. चला आता आपण याच्यात सरसबी टाकूया, ते परतून घेऊया. परत बटाटा टाकूया, बटाटा बी छान परतून घेऊया. त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया, चवीपुरतं मीठ टाकलं की तो बटाटा बी छान हलवून घ्यायचा आणि 1 मिनटं फक्त परतायचा. आता ढोबळी मिरची टाकूया आपण कढईत. ढोबळी मिरची बी छान परतून घेऊया, चांगली परतून घेऊया. बघा, तिच्यात बी थोडंसं मीठ टाकू आणि छान हलवून घेऊया. बघा, मस्तपैकी हलवून घेऊया. आज आहे ना माझ्या सुनबाईचा वाढदिवस आहे ना, म्हणून मी तो भात केला आहे. आता आपण इकडे ह्या कढईत तेल टाकून फ्लावरचे तुकडे टाकलेत. फ्लावरचे तुकडे बी छान मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यात तसाच मी वल्ला वाटाणा टाकला आहे. वल्ला वाटाणा टाकून ते संपूर्ण मिक्स करून घेणार आणि त्याच्यात बी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि ते छान आता परतून घेणार आहे. बघा, आता मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं, कारण की मी हा भात 7-8 लोक जेवतीन असा केलेला आहे. आता कढीपत्ता टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे आणि आता ना त्याच्यात टॅमॅटो बी टाकणार आहे. बघा, टॅमॅटो बी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मस्तपैकी त्या दुसऱ्या भाज्या परतून मी त्या संपूर्ण काढून घेतलेल्या आहेत. आता हे बी छान परतून घेऊ आपण. तुम्ही ना जेवढ्या भाज्या टाकसान तेवढा तुमचा पुलाव छान होणार, हा राईस. पण माझ्याकडे जेवढ्या होत्या मी तेवढ्या टाकलेल्या आहेत. आता माझ्याकडून अजून एक गोष्ट राहिलेली आहे बघा, त्याच्यात मोहरी टाकायची मी विसरले, पण मी आता टाकू शकते परत. आता ती मध्ये टाकली गेली आहे तेलात, ती आता छान तडतडन. मग जिरे टाकते, थोडंसं जिरे बी छान भाजून घ्यायचं आणि आलं लसणाची पेस्ट बी चांगली हलवून घ्यायची, परतून घ्यायची छान. फक्त थोडासा कलर हे झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हलवायचं आहे. ते छान परतून घ्यायचं. बघा, झालं का नाही? छान परतलं आहे ना. आणि आपण आता त्याच्यात सुके मसाले टाकू. त्यात धना पावडर टाकलेली 1 चमचा आणि 1.5 चमचा मी मटण मसाला टाकणार आहे. याच्यात मी हळदीचा वापर करणार नाही व अजून कोणत्याही मसाल्यांचा वापर करणार नाही. फक्त शेजवान हे आता रेड चिल्ली मी त्याच्यात टाकते, आपल्याला जेवढी लागते तेवढी, आणि ते छान मिक्स करून घेते.
बघा आता मी कशी मिक्स करून घेतलं आहे, दिसतं का नाही छान. छान मिक्स करून घेतलं की मग आपण तो भात आहे ना मैत्रिणीनं त्याच्यात टाकून द्यायचा. आता हे बघा, त्याच्यात मी सगळ्या भाज्या टाकलेल्या होत्या भातावर आणि त्या आता त्या कढईत टाकायचं, कारण की मी मोठी कढई ठेवलेली आहे. चांगल्या 10-12 माणसांचा स्वयंपाक होईल एवढी कढई आहे माझी. आणि त्याच्यात हा पूर्ण भात मी आता हलवून घेणार आहे. आता ते त्याचे डिखळे ना जरा फोडून घेते, म्हणजे डिखळे नव्हतेच पण थोडेसे कुठेतरी आहेत ते बघा. आता मी छान फोडून घेतलेले आहे आणि ते आता जरा मिक्स करणार आहे तो भात, कारण की खाली मसाला लागावं नाही म्हणून आधी ते हलवून घेणार आहे पूर्ण. आता बघा वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे, कोथिंबीर टाकली ती बी थोडी हलवून घ्यायची. छान हलवायचं बघा. तुम्हाला जर माझा आवडला असेल हा राईस तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता आपण आहे ना शेजवान मसाला टाकायचा त्याच्यात, संपूर्ण पांगून टाकायचा वर, थोडं हलवायचं आणि परत टाकायचं, म्हणजे खाली राहिलेला त्याला पूर्ण लागून जातो तो. छान टाकून द्यायचा बघा. आणि तुम्हाला जर खरंच मैत्रिणी माझं हा राईस आवडला असेल शेजवान राईस तर तुम्ही मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि खरं सांगू का, असं कुणी बी आलं ना 4 पाहुणे तर आपल्याला असा राईस करायला भेटतो.